लग्नाची बेडी या मालिकेच्या 1 फेब्रुवारीच्या भागामध्ये विशाल सांगत असतो, सिंधू काहीतरी गोड मागवूया का? सिंधू म्हणते नाही म्हणजे 7 नंतर मी काही गोड खात नाही. विशाल म्हणतो अच्छा, म्हणजे तुम्ही वेल डिसिप्लिन डॉक्टर आहात तर. यावरती सिंधू सांगते तसं नाही, पण मी पाळते काही गोष्टी. यावरती विशाल म्हणतो हो, पण तुमचं हे डिसिप्लिन मोडण्यासाठी मी आता खूप एक वेगळीच गोष्ट मागवले बरं. यावरती सिंधू म्हणते काय बोलताय तुम्ही, काय मागवले? यावरती विशाल सांगतो थांबा, ती गोष्ट येत आहे. आणि विशाल आता सिंधूला त्या गोष्टीकडे बोट दाखवतो आणि ते असतं कॅन्डी फ्लॉक्स, सिंधूला आवडणारे बुड्डी के बाल. सिंधू म्हणते तुम्हाला हे सिक्रेट समजलं कसं? आणि या सगळ्यासाठी मी कधी मना करूच शकत नाही, पण मला मोठं प्रश्न पडले हे सिक्रेट तुमच्यापर्यंत पोहोचलं कसं? आणि इकडे सिंधूला लगेचच राघव आणि तिचे कॅन्डी फ्लॉक्स संदर्भातले ज्या आठवणी असतात त्या सगळ्या आठवणी जाग्या होतात आणि सिंधू पुन्हा एकदा भूतकाळामध्ये रमते. हे सगळं आता लांबून इकडे राघव पाहत असतो. राघवचा जीव नुसता वरती खालती होत असतो. हे सिंधू सोबतचे क्षण त्याला सुद्धा आठवतात. सिंधू आवडीने कॅन्डी फ्लॉक्स खात असते. राघवच्या डोळ्यात पाणी येतं. राणी हे राघवच्या डोळ्यामधलं पाणी पाहते आणि राघव काय झालं, तू असा का उदास झाला आहेस, असं म्हणत ती आता राघवला प्रश्न विचारते. राघव म्हणतो काही नाही राणी. यावरती राणी म्हणते राघव नक्की काय झालंय मला सांगशील का? राघव सांगतो काही नाही, आपण निघूया का? राणी सांगते पण राघव, अरे अजून आपलं सगळं खाणं बाकी आहे, आपण ट्रिपल राईस ऑर्डर केला होता. यावरती राघव म्हणतो तू एक काम कर, तो ट्रिपल राईस पार्सल करून घे, मला ना एकदम अनइझी झालेला आहे, आपण इथून निघूया. असं म्हटल्यावरती आता राणी आणि राघव ताबडतोब घरी जायला निघतात सुद्धा. तोपर्यंत इकडे आता बिल देण्यासाठी विशाल गेलेला असतो आणि राघव आणि राणी तिकडून निघतात. त्याच वेळेला इकडे काही गुंड येतात. तोपर्यंत आता अन्वी सोशल मीडियावरती विशालचं सोशल मीडिया अकाउंट चेक करत असते, पण सोशल मीडिया अकाउंटवरती तिला काही मिळतच नसतं. त्यावरती ती विचार करते सोशल मीडिया अकाउंट याने प्रायव्हेट करून ठेवले, कसं काय ह्याचं सोशल मीडिया अकाउंट मी उघडू? आणि तेवढ्यातच अन्वीला तिच्या एका मित्राचा कॉल येतो आणि तो सांगतो अगं मी ना आज कॉलेजमध्ये नव्हतो, मला त्या लेक्चरचं सगळं पाठवशील का? यावरती अन्वीला अचानक आठवतं अरे बा, हा तर हॅकर आहे, हा सोशल मीडिया अकाउंट जे लॉक आहे प्रायव्हेट आहे ते मला नक्की ओपन करून देईल. आणि ती सांगते हे बघ मला तुझी मदत हवी आहे, मला एक सोशल मीडिया अकाउंट जे प्रायव्हेट आहे त्याची माहिती हवी आहे. यावर तो मुलगा म्हणतो नाही ही माहिती मी देऊ शकत नाही, कारण खरं सांगायचं तर हे क्राईम आहे. यावरती अन्वी म्हणते कुणाचा तरी याच्यावरती जीव अवलंबून आहे, प्लीज कुणाचं तरी लाईफ बर्बाद होण्यापासून वाचव ना. तो म्हणतो तुझ्या मामाला सांग की. यावरती अन्वी सांगते मामाने तर काढलेलं आहे त्याची सगळी माहिती, पण ती माहिती सगळी पॉझिटिव्ह आहे रे, मला नाही वाटत तो इतका पॉझिटिव्ह आहे. मग अन्वीचा मित्र सगळी आता विशालची माहिती इल्लिगलपणे देण्यासाठी तयार झालेला असतो. तोपर्यंत सिंधूला काही गुंड छेडत असतात. सिंधू म्हणते वडिलांच्या पैशावरती माच करणाऱ्या अशा लोकांना धडा शिकवणं मला चांगलंच जमतं. असं म्हणत सिंधू आता त्याला फटकारते आणि त्याला 2 हात करते. तोपर्यंत सिंधूला वाचवण्यासाठी तिथे आता विशाल येतो, गुंडांशी 2 हात करतो आणि या झटापटीमध्ये विशालच्या हाताला मात्र लागतं. सिंधू हे पाहते आणि विशाल तुमच्या हाताला लागलं आहे असं म्हणत ती विशालच्या जवळ येते. आपल्या हातातला रुमाल आहे तो काढते, त्याची घडी करते आणि ती विशालच्या हाताला बांधायला लागते. तितक्यात तिथे राघव येतो. झालेला आवाज ऐकून राघव तिकडे आलेला असतो, पण समोरचं दृश्य बघून राघवला खूप मोठा धक्का बसतो. सिंधूने विशालच्या हाताला हे असं बांधणं त्याला पटलं नसतं. तो तिथेच असलेला एक फोर्क हातामध्ये घेतो, काटा, आणि तो काटा आपल्या हातात घेऊन तो पूर्ण गोळा करतो. त्या काटाची टोकं आता इकडे त्याच्या हाताला टोचतात. तोपर्यंत आता मात्र सिंधूचं लक्ष राघवकडे, राघवचं लक्ष सिंधूकडे जातं. आता सिंधू त्याला पाहते. त्याच वेळेला विशालला ती म्हणते तुम्ही टीही खात ना? त्यावरती राणी म्हणते काय करतोयस राघव तू? यावरती सिंधू म्हणते राघव तुमच्या हाताला लागलंय असं म्हणत ती राघवकडे पाहते. त्यावेळेला राणी म्हणते त्याच्या हाताला लागलंय ते पाहण्यासाठी त्याची बायको समर्थ आहे, मी बघेन त्याच्या हाताला काय लागलंय, त्याला काय मलमपट्टी करायची हे मला पाहता येतं. असं म्हणत ती मुद्दाम सिंधूला आता राघवपासून लांब राहण्यासाठी सांगते आणि म्हणते आपण निघूया का? त्याच वेळेला राघव म्हणतो यू कॅरी ऑन, आम्ही आता निघतो. विशाल म्हणतो नाही नाही, म्हणजे तसं आमचं सुद्धा झालेलं आहे, आम्ही सुद्धा निघतो आहोत. असं म्हणत आता इकडे विशाल सुद्धा त्यांच्यासोबत जायला निघतो. त्यावरती आता मात्र विशाल, राघव आणि सिंधू आणि
मधू हे चौघजण सोबतच घरी यायला निघतात. घरी मात्र रुक्मिणीचा एकच विषय चालू असतो. सिंधूने लवकरात लवकर होकार द्यावा, सिंधूने लवकरात लवकर होकार द्यावा. यावरती आता राजश्री आणि मात्र इकडे रत्नाकर हे मात्र सिंधूच्या बाजूने ठामपणे उभे असतात आणि इतक्या घाईघाईमध्ये सिंधू कोणता निर्णय घेणार नाही, तिला सावीचा सुद्धा विचार करावा लागणार आहे असं म्हणत आता मात्र रुक्मिणीला शांत राहायला सांगतात. रुक्मिणी म्हणते, काय चाललंय तुमचं? म्हणजे एकदा चांगलं स्थळ हातातून निघून गेलं मग मात्र आपल्या हातात हे स्थळ राहणार नाही. यावरती रत्नाकर म्हणतो, वहिनी कुठच्याही गोष्टीची घाई अति केली ना किती चांगली नसते. मला असं वाटतं या सगळ्यासाठी आपण ना थोडा वेळ द्यायला पाहिजे सिंधूला, सावीला, कारण सावीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. कोणतीही गोष्ट ही अशी करून आपल्याला चालणार नाही. यावरती आता रुक्मिणी म्हणते, असं नाही पण सिंधूच्या भवितव्यासाठीच मी बोलत आहे. राजश्री म्हणते, नाही वहिनी उगाचच घाई करण्यात काहीच अर्थ नाहीये. मध्येच रेश्मा तोंड घालते पण रत्नाकर तिला गप्प करतो. या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे राघव, विशाल आणि मधू आणि सिंधू सगळेच जण सोबत आलेले असतात. त्यावरती आता मात्र लगेचच रत्नाकर म्हणतो, अरे तुम्ही चौघजण सोबत? रेश्मा टोमणा मारते, काय डबल डेटला वगैरे गेला होतात का? यावरती विशाल म्हणतो की हे बघा, डेटवरती जाण्याचा एक मोठा रूल आहे की लेडीला पिकअप करायचं आणि लेडीला ड्रॉपसुद्धा करायचं असं म्हणत विशाल आता आपलं एक्सप्लेनेशन देतो. त्यावरती रेश्मा म्हणते, अच्छा अच्छा, आणि सगळेजण गप्पा गोष्टी करत असताना मध्येच आता राजश्रीचं लक्ष विशालच्या हाताकडे जातं आणि ती म्हणते, काय रे तुझ्या हाताला हे काय झालं? यावरती मात्र आता विशाल म्हणतो, नाही नाही असं काही नाही आहे, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका बरं, मी तुम्हाला सांगतो काय झालंय ते, पण तुम्ही पॅनिक होऊ नका. अहो काय झालं, ज्या वेळेला आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो त्याच हॉटेलमध्ये आम्हाला इकडे राघव आणि मधूसुद्धा कोइन्सिडेंटली भेटले, पण त्याआधी काही गुंडांनी सिंधूवरती हल्ला केला होता. सिंधूवरती ज्या गुंडांनी हल्ला केला त्यांना मारण्यासाठी मी ज्यावेळेला त्यांच्या समोर आलो तेव्हा माझ्या हाताला लागलं, पण काही काळजी करू नका, सिंधूने रुमाल बांधलेला आहे असं म्हणत विशाल सगळ्यांना घडलेली घटना सांगतो. त्यावेळेला राजश्रीचं लक्ष राघवच्या पण हाताकडे जातं आणि राघव काय झालं तुझ्या हाताला असं म्हटल्यावरती आता मात्र राणी सांगते, काही नाही, म्हणजे फाईट एकट्या विशालनेच केली, मारामारी करायला काही राघव गेला नव्हता, पण राघवच्या हाताला काही वेगळंच लागलं असं म्हणत इकडे आता राणी राघवला टोमणा मारते. त्याच वेळेला मात्र रुक्मिणी मुद्दाम विषय काढते, हा म्हणजे विशाल तुम्ही आज दोघंजण बराच वेळ बोलत बसले असणार आहेत ना, तुम्ही बराच वेळ बोलत बसले असणार, मग तुमचा निर्णय तरी काय झालाय? लग्नाविषयी तुमचा काही पॉझिटिव्ह निर्णय आहे का? यावरती आता मात्र रत्नाकर म्हणतो, वहिनी थांब जरा, सिंधूला, सावीला तिचा वेळ देऊया ना, आपण दोघींना त्यांचा वेळ देऊ आणि मग नंतर ठरवूया काय करायचं ते. यावरती विशाल म्हणतो, हो मला सुद्धा यांचं म्हणणं पटतंय, म्हणजे सावीला तिचा वेळ द्यायला पाहिजे, सिंधूला तिचा वेळ द्यायला पाहिजे. काहीही झालं तरी कोणत्याही गोष्टीची घाई जोर जबरदस्ती करून मला हे लग्न अजिबात करायचं नाही आहे असं म्हटल्यावरती आता मात्र रुक्मिणीचा चेहरा पडतो. रत्नाकर म्हणतो, तुझं म्हणणं मला पटतंय. विशाल म्हणतो, जरा उशीरच झालाय, आई आणि वहिनी वाट पाहत असतील, मी घरी जातो असं म्हणत विशाल आता घरी जायला निघतो. मग सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात. आता कारस्थानी मधू आणि आता रुक्मिणी ह्या दोघीच जणी हॉलमध्ये थांबतात. मधू सांगते, मला काकू खूप काळजी वाटते आहे, म्हणजे सिंधूचं हे लग्नाला सारखं सारखं नकार देणं, विशालने तिच्या पुढे मागे तिचं सगळं ऐकणं, हे सगळं मला खूप भीतीदायक वाटतंय, कारण लवकरात लवकर लग्न करून सिंधू या घरातून निघून गेली ना तर बरं होणार आहे, पण सिंधू या घरातून जाण्याचं नावच घेत नाहीये. रुक्मिणी म्हणते, राणी घाई करण्यात काही अर्थ नाहीये, अतिघाई संकटात नाही, वेळ आली की सगळं काही ठीक होईल, तू उगाचच घाई करू नको असं म्हणत रुक्मिणी आता राणीला शांत राहण्याचा सल्ला देत असते. पण तोपर्यंत इकडे मात्र रत्नपारख्यांच्या घरामध्ये एक वेगळाच प्रकार घडतो. अचानकपणे तिकडे आता विशाल येतो. विशाल सांगतो, मला तुमच्या सगळ्यांशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. यावरती विशाल सांगतो, सिंधू आज मी तुला एक गोष्ट विचारणार आहे, त्या गोष्टीचं तू मला उत्तर देशील का? सिंधू म्हणते, काय? त्यावरती विशाल आता गुडघ्यावरती बसतो. गुडघ्यावरती बसलेला विशाल आता सिंधूकडे पाहतो आणि सिंधूकडे पाहताच तो आपल्या हातामध्ये एक अंगठीचा बॉक्स घेतो. अंगठीचा बॉक्स आता मात्र सिंधूच्या समोर करत तो सांगतो, सिंधू
हे बघ, हे मी तुझ्यासाठी आणलंय, विल यू मॅरी मी असं म्हणत तो डायरेक्ट आता सिंधूला सगळ्यांच्या समोर लग्नाची मागणी घालतो. सिंधू थोडीशी ऑकवर्ड पोझिशनला असते आणि आत्तापर्यंत धीर धरून असलेला विशाल अचानकपणे इतका हायपर का झाला हे मात्र सिंधूला कळत नाही. यामागे सुद्धा रुक्मिणी आणि राणी या दोघींची काहीतरी आता कारस्थानं असतात आणि काहीतरी त्यांचा आता डाव असतो. आता मात्र सिंधूकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. राघव खूप पॅनिक झालेला असतो. आता सिंधू या लग्नाला होकार देणार की सगळ्यांसमक्ष नकार हे पाहणं रंजक ठरणार आहे.